हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन। मी तुम्हाला कोल्हापुरी स्टाईलने भडंग करून दाखवणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, एकदम चटपटीत आणि झणझणीत असा हा भडंग करून माझा तयार झालेला आहे। अगदी करायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हा भडंग करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल जे आहे ते इथे गरम करायला ठेवून दिलेलं आहे। गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी यामध्ये आपण मोहरी घालायची। तेल गरम झालेलं आहे, तर आधी मी इथे मोहरी घालून घेते। त्यानंतर हिंग घालायचा। हिंग जरा जास्त घालायचा, भडंगला हिंग जो असतो तो छान लागतो। जवळजवळ इथे 1.5 चमचा हिंग घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये कच्चे शेंगदाणे घेतलेत मी इथे, ते घालायचे। शेंगदाणे पण भरपूर घालायचे भडंगला आणि हे तेलामध्ये चांगले आता परतून घ्यायचे। भाजके घातले तर वेळ लागत नाही, पण हे कच्चे असल्यामुळे 5 मिनिट ह्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे। शेंगदाणे जे आहेत ते आता परतत आलेले आहेत। यामध्येच आपण आता लसूण घालायचा आहे। भडंगला लसूण छान लागतो। इथे मी अख्खा असा लसूण घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेते। लसूण सुद्धा या तेलामध्ये आता चांगला परतून घ्यायचा। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण घालायचा। कढीपत्ता सुद्धा या भडंगला भरपूर घालायचा। 4-5 काड्या ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचे घालून घेते। कढीपत्ता सगळा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे। कढीपत्त्यामुळे भडंगला वास छान येतो। कढीपत्ता पण छान आता कुरकुरीत झालेला आहे। आता बाकीचे मसाले जे आहेत ते आपण फोडणीतच घालून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथं 1 चमचाभर हळद घालते। त्यानंतर भडंग जे असतं ते थोडंसं तिखट असतं। कोल्हापुरी भडंग करणार आहोत आपण, तर त्यासाठी मी इथे तिखट घेतलेलं आहे। आता हे तिखट जे आहे ह्याच्यात काश्मीरी लाल मिर्च आणि नॉर्मल तिखट असं हे दोन्ही मिक्स आहे। कलरसाठी मी थोडंसं रंगाचं पण तिखट घेतलं आहे, ते सुद्धा फोडणीत घालायचं, म्हणजे ते भडंगला व्यवस्थित लागलं जातं। आणि यामध्ये मी पिठी साखर घालणार आहे थोडीशी, ती सुद्धा फोडणीतच घालायची, म्हणजे ती चुरमुऱ्यांना व्यवस्थित लागली जाते। तर अशी ही भडंगची फोडणी जी आहे ती तयार झाली आहे। आता यामध्ये मी हे चुरमुरे घालून घेते। हे भडंगचे चुरमुरे वेगळे असतात, थोडेसे गोडसर आणि गोलाकार असतात। तर हे चुरमुरे इथे घालून घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित ही फोडणी या चुरमुऱ्याला व्यवस्थित मिक्स लागेल अशी परतून घ्यायचे आपल्याला। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। चुरमुऱ्याला पण मीठ असतं, त्या अंदाजे आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला हा चिवडा जो आहे हा होतच आलेला आहे। 1-2च मिनिट परतून मी गॅस बंद करणार आहे आणि पुन्हा कढई गरम आहे त्यामुळे मी तो हलवत राहणार आहे। तर अशा प्रकारे झणझणीत असा आपला भडंगचा चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकताय। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।